नमस्कार मित्र मैत्रिणींनो, स्वामी समर्थ. अखंड लक्ष्मीची प्राप्ती होण्यासाठी वरदलक्ष्मी महात्मा पूजा विधी एकदा नक्की वाचा. रत्नजडित सिंहासनावर सर्व लोकांचे नेहमी कल्याण करणारे श्री शंकर विराजमान झाले आहेत. हे पाहून सर्व लोकांवर अनुग्रह करण्याकरिता त्यांना पार्वती प्रश्न करते की हे भगवान शंकरा, आपण सर्व लोकांचे स्वामी आहात व प्राणीमात्रांच्या कल्याणार्थ रात्रंदिवस झटत आहात. आपण सर्वांमध्ये श्रेष्ठ असून आपल्या ठिकाणी पातकाचा लेश सुद्धा नाही. तरी आपणाला मी पुण्यकारक अत्यंत गुप्त गोष्ट विचारते, ती मला आपण कृपा करून सांगावी. तेव्हा भगवान शिव म्हणतात, कोणती गोष्ट? गोष्ट ही की हे जगत प्रभू, एक वरदलक्ष्मी नावाचे व्रत मी ऐकले आहे. त्याचा विधी आणि महिमा काय ते मला सविस्तर सांगावे. पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शंकर म्हणतात, हे पार्वती, वरदलक्ष्मी व्रत हे सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत असून अत्यंत सौभाग्य देणारे असे आहे. या व्रताचे आचरण केले असता तत्काळ सर्व प्रकारची संपत्ती प्राप्त होते, संततीची वृद्धी होते. हे व्रत केल्याने मनुष्याला कधीही धनाची कमतरता भासणार नाही. वरदलक्ष्मीच्या कृपेने त्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होईल. त्याच्या घरी सुख समृद्धी नांदेल. हे पार्वती, ज्यावेळी श्रावणातील पौर्णिमे शुक्रवार येतो त्या पौर्णिमेपासून स्त्रियांनी या महालक्ष्मीचे म्हणजे वरदलक्ष्मीच्या पूजेला आरंभ करावा. हे ऐकून पार्वती पुन्हा विचारते, देवा, त्या व्रताचा विधी काय? देवता कोण आहे व पूर्वी कोणी कोणत्या प्रकारे याचे आचरण केले आहे ते सर्व सांगावे. शंकर म्हणतात, हे पार्वती, अत्यंत पुण्यकारक वरदलक्ष्मी व्रताचा इतिहास मी तुला सांगतो. हे सुंदरी, तूही त्या देवीच्या आराधनेत कोणत्या प्रकारे तत्पर होशील तेही कथन करतो. कौंडिन्य नावाचे एक नगर असून त्या नगरात ज्याच्या सभोवताली सुवर्णाचा कोटा आहे आणि अग्निप्रमाणे तेजपुंज असे एक मंदिर होते. त्या मंदिरात चारुमती नावाची एक सर्व लोकात प्रख्यात अशी ब्राह्मण स्त्री राहत असे. ही ब्राह्मण पत्नी सतत पतिभक्तीविषयी तत्पर, महाप्रतिव्रता, सासू सासऱ्यांवर अत्यंत प्रेम करणारी होती. तिची कांती चंदाप्रमाणे असून तिचे भाषण फार मंजूर होते. तिचे सदा सर्वकाळ प्रसन्न चित्त व पवित्र आचरण पाहून प्रत्यक्ष लक्ष्मी तिच्या स्वप्नात आली आणि म्हणाली, हे चारुमती, इकडे ये. वरदलक्ष्मीच्या प्रसादाने तुझे कल्याण असो. तुला मी एक गोष्ट सांगते, ती ऐक. ज्यावेळी श्रावणाच्या पौर्णिमेला शुक्रवार येईल त्यावेळी तो दिवस व्यर्थ न घालविता दृढ अंतःकरणाने वरदलक्ष्मी नावाच्या व्रतास तू आरंभ कर. चतुर्भुज अशी सोन्याची लक्ष्मीची प्रतिमा करावी. आपले घर स्वच्छ करावे व सगळीकडे तोरणे बांधावी. तशाच विविध रंगाच्या रांगोळ्या काढाव्यात. त्या दिवशी पूजेकरिता नवी भांडी घ्यावीत. पूजेची जागा पूर्व दिशेला किंवा ईशान्य दिशेला असावी. भूमीवर स्वस्तिक काढून त्यावर एक शेर गव्हाची राशी करावी व त्यावर नवा कलश ठेवून त्यात तांदूळ भरावेत आणि कलशाभोवती वस्त्रे गुंडाळावीत. त्या कलशावर अनेक प्रकारची फुले वाहावी. त्यावर सोने वाहावे व अनेक प्रकारची पत्री वाहून त्यावर ठेवलेल्या पूर्ण पात्रावर वस्त्र पसरावे. हे सुबुद्धे चारुमती, त्या पूर्ण पात्रावर सोन्याची चतुर्भुज लक्ष्मीची प्रतिमा संप्रक स्थापन करावी. तिची पूजा करावी. पंचामृत स्नान घालावे. देवी सुक्ताने शुद्ध पाण्याचा महाभिषेक करावा. वस्त्रांती उपचार अर्पावेत. देवीला अष्टगंध, चंदन, हळद, कुंकू, सौभाग्य द्रव्ये, सुवासिक वगैरे अर्पण करावीत. विविध प्रकारची पत्री अर्पण करावी. ती येण्याप्रमाणे पिंपळ, वड, बेल, आंबा, डाळिंबी, मोगरी, तुलसी, कणेर, केवडा, चाफा आदी 21 जातींची पाने प्रत्येक 21 प्रमाणे व्हावीत. मोगरी इत्यादी नाना प्रकारची सुवासिक फुले समर्पण करावीत. तसेच सुवासिक धूप, दीप आदी करून इष्टकाम पूर्ण करणाऱ्या द्रव्यांनी महालक्ष्मीचे पूजन करावे. नंतर नैवेद्याकरिता उत्तम प्रकारचा पायस, भोजनाचे भक्ष्य, भोज्य, चोक्ष, लेह्य आदी युक्त असे 21 अनारसे, वडे, घारगे व मोदक इत्यादींचा नैवेद्य तयार करून देवीला समर्पण करावा. नैवेद्यात जो पदार्थ समर्पण केलेला असेल त्यातून 5 देवींच्या पुढे ठेवावेत आणि बाकी प्रसाद म्हणून आपण घ्यावा. यथाशक्ती राजोपचार, नाना प्रकारचे शेषोपचार देवीला सन्मानपूर्वक समर्पण करून शरण जावे आणि इष्टवर हेतू देवीपाशी प्रार्थना करावी. शक्यानुसार नृत्य, गायन, वादन करावे. लक्ष्मीचे गाणे म्हणून प्रार्थना करावी.
हे प्रिय भाषिणी चारुमती, पूर्वी उमा, सरस्वती, सावित्री, इंद्राणी इत्यादी हे समृद्धी देणारे व्रत यथासांग केले व त्यामुळे त्या मोठ्या अधिकारास पोहोचल्या. त्याचप्रमाणे तू माझे पूजन केले असता मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करेन, पाहिजे तो वर देईन. याप्रमाणे वरदलक्ष्मीने चारुमती स्वप्न दृष्टांत दिला असता ती चारुमती म्हणाली, हे वरदलक्ष्मी परमेश्वरी, तू सर्व जनांची जननी आहे. तू पुण्यमूर्ती इथे प्रकट झाली आहेस, तुला मी नमस्कार करते. हे शरणागताचे रक्षण करणारे, हे जगतपूज्य, हे श्री विष्णूच्या वक्षस्थलावर निरंतर वास करणारे, जिला तू एक वार कृपादृष्टीने अवलोकन केलेस ती तत्काळ सर्व संकटांपासून मुक्त झालीच, यात शंका नाही. मी पूर्वीच्या सहस्रावधी जन्मात काहीतरी पुण्याचा संचय केला असेल, तो असे की ज्यामुळे हे हरिवल्लभे आज मी तुझे चरण कमल पाहत आहे. याप्रमाणे चारुमतीने गौरवपूर्वक स्तुती केली असता जगदंबा वरदलक्ष्मी हास्य करून अनंतात वर देती झाली. असे स्वप्न पाहून चारुमती तात्काळ मोठ्या गडबडीने जागी झाली आणि आपल्या सर्व आप्तवर्गाला हे आनंददायक स्वप्न कथन केले. हे ऐकतात छान छान, फार उत्तम असे सर्व म्हणाले. नंतर वरदलक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे हे व्रत करण्याचा त्या सर्वांनी संकल्प केला आणि श्रावणातील पौर्णिमा शुक्रवारी केव्हा येईल याची मार्ग प्रतीक्षा करीत बसली. त्याच्या सुदैवाने लवकरच श्रावणाची पौर्णिमा शुक्रवारी आली. मग त्या दिवशी चारुमतीसह तिच्या आप्तवर्गातील सर्व स्त्रिया प्रसन्न मुद्रेने स्वच्छ सुंदर विविध उंची वस्त्रे धारण करून तिने पूर्वी सांगितल्याप्रमाणे घर स्वच्छ सारवून, तोरणे बांधून, उत्तम रांगोळी काढून, गव्हाच्या राशीवर तांदळाने भरलेला कलश स्थापन करून त्यावर सुवर्ण प्रतिमा मांडून यथाविधी वरदलक्ष्मीची पूजा करून प्रार्थना करतात. हे कमलासने, हे हातात कमळ धारण करणारे, हे सर्व लोकापूज्य, हे नारायण प्रिये, हे देवी, तू निरंतर आमच्यावर प्रीती करणारी अशी हो. पद्मासने, या मंत्राचा पूजेच्या उपचारातील प्रत्येक वस्तू अनुक्रमाने कलशात टाकून वरदलक्ष्मीची पूजा करून त्यांनी उजव्या हातात वरसूत्र दिले. ह्या वरलक्ष्मीच्या प्रसादाने चारुमती प्रसन्न अंतःकरण होऊन सुक्षितांना अन्नदान करण्याविषयी व आप्त कुटुंबीय वर्गाच्या पोषणाविषयी तत्पर झाली. नंतर ती त्या दिवसापासून नित्य मंगल वेळ धारण करून देवीच्या सानिध्यात बसू लागली. याप्रमाणे वरलक्ष्मीचे ठिकाणी तिची भक्ती जडल्यामुळे तिला मोठमोठाले मोत्यांचे हार व जवाहिरांचे अलंकार अंगावर धारण करण्यासारखे वैभव प्राप्त झाले. ती अत्यंत गर्भ श्रीमंत झाली. दाग दागिने, अलंकार, घोडे, हत्ती, सेवक सेविका सर्व वैभव तिला प्राप्त झाले. शेवटी तिचे वैभव इतके वाढले की तिला ज्या ज्या ठिकाणी जाण्याचे असेल तेथे तेथे ती सोबत हत्ती, घोडे, रथ यांनी युक्त अशा मोठ्या थाटाने जाऊ लागली. नंतर तिच्या ज्या निरनिराळ्या मैत्रिणी तुला एवढे वैभव कसे प्राप्त झाले म्हणून विचारित, त्यावेळी चारुमती त्यांना मोठ्या प्रेमाने हे वरलक्ष्मीचे व्रत सांगत असे. सूत सांगतात, यावरून हे व्रत खरोखर अत्यंत गृह्य आणि याचे जो कोणी मानव आचरण करेल तो आपले अत्यंत कल्याण झालेले पाहिल. चारुमती तर या व्रताने सर्व दुर्लभ मनोरथांना पूर्ण झाली. नंतर या वरलक्ष्मीच्या पूजेने ती सर्व लोकात पूज्य होऊन चिरकालपर्यंत मोठे वैभव पावली आणि तिने ज्या ज्या मैत्रिणीकडून हे व्रत करविले त्याही आपल्याप्रमाणे श्रीमंत झाल्या असे तिने पाहिले. याकरिता हे पुण्यकारक व्रत सर्व स्त्रियांनी सविस्तर भक्तिपूर्वक करावे. जे हे भक्तीने आचरण करतील त्यांना विपुल भोग व अखंड लक्ष्मीची प्राप्त होईल. हे सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ असे पुण्यकारक शुभ वरलक्ष्मीचे व्रत जे नरनारी करतील ते आपल्या पायांनी स्वर्गात जातील. जे कोणी नित्य स्वस्थ अंतःकरणाने हे वरलक्ष्मीचे चरित्र मुखावटे गातील किंवा श्रवणद्वारा ऐकतील त्यांच्या घरी वरलक्ष्मीच्या प्रसादाने धनधान्यांची समृद्धी होईल. ही भविष्योत्तर पुराणात अंतर्गत वरलक्ष्मीची कथा संपूर्ण झाली. अशा प्रकारे भगवान शिवाने माता पार्वतीला ही वरलक्ष्मीची कथा सांगितली व भगवान शिव म्हणाले, हे व्रत ज्या स्त्रिया करतील त्यांना धनाची कधीही कमी भासणार नाही.
त्यांच्या घरी अखंड लक्ष्मीचा वास राहील। लक्ष्मीची अनंत कृपा त्यांच्यावर राहील। त्यांच्या घरी सदैव सुख समृद्धी व ऐश्वर राहील। त्यांना कधीही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही। श्री वरद लक्ष्मी कथा समाप्त। जय श्री महालक्ष्मी देवी, तुला कोटी कोटी प्रणाम। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।